लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठण तहसीलदार कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन. कडेठाण येथील जमिनीवर रहाटगाव प्रमाणे केले लोकांनी अतिक्रमण. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक 6 जानेवारी मंगळवार रोजी तहसील कार्यालय पैठण येथे मौजे कडेठाण तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. त्यांच्या सांगण्यानुसार मौजे कडेठाण येथील गट क्रमांक 23 व 24 मधील गायरान जमीन 1972 पासून कसून खात आहोत. अशा प्रकारचे पंचनामे, 1 ची नोंद, ग्रामपंचायत ठराव, पाचोड पोलीस स्टेशनचे अतिक्रमण संदर्भात दोषारोप पत्र व कोर्ट निकाल इत्यादी पुरावे आहेत. याबद्दल दिनांक 9 जून 2025 रोजी तहसीलदार पैठण यांना कळवले असता दिनांक 1 जुलै 2025 रोजी मंडळाधिकारी व तलाठ्यांना रीतसर पंचनामे करायला सांगितले आणि दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी रीतसर रिपोर्ट सादरही केले. परंतु नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचे कारण सांगून टाळाटाळ केली असे सांगण्यात आले. पुढे एकदा काही खोडसाळ लोकांनी रहाटगावप्रमाणे कसून खात असणाऱ्या शेतात झोपड्या टाकून अतिक्रमण केले आहे. त्यांचे पीक काढून हे समाजकंटक पैसा मिळवून अय्याशी करत आहेत. गावात दारू विक्री करत आहेत व सर्व तरुण पिढी बर्बाद होत आहे. त्यामुळे सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडियाचे तालुका प्रमुख अनिल सूर्यनारायण आणि कडेठाण येथील भीमराव झिरपे, विश्वास जाधव, भाऊसाहेब गायकवाड, देविदास जाधव, गौतम कांबळे, भागवत नेहरकर, अर्जुन मुळे, कान्हू गांगे, आबाराव मुरलीधर कोल्हे, जगन्नाथ सूर्यनारायण, गीताबाई झिरपे, सागरबाई नेहरकर, कडूबाई बोरुडे, वर्षा सूर्यनारायण, निर्मला कांबळे इत्यादींनी त्यांच्या जमिनी आणि स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केल्यासंदर्भात तहसील कार्यालय पैठण येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. रहाटगाव, कडेठाण या गावाव्यतिरिक्त आणखी संपूर्ण पैठण तालुक्यातील शेतजमिनीवर हे दरोडेखोर बेकायदेशीररित्या ताबा करत आहेत. त्यामुळे गावोगावी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि 3 दिवस उलटूनही प्रशासनाचा ह्याकडे मुद्दाम कानाडोळा झाला आहे अशी चर्चा सुरू आहे. मी अनिल काशीनाथ सूर्यनारायण, मुक्काम पोस्ट कडेठाण, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सन 1972 पासून आम्ही 18 कुटुंब सरकारी जमीन कसत आहोत. आतापर्यंत आम्हाला कुठला त्रास नाही झाला. अचानक पारधी समाज, गेवराई, सोनवाडी, कडेठाण आणि दल्ले पारधी आमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. वारंवार तहसीलदार आणि कलेक्टर साहेब, पोलीस स्टेशन सगळ्यांना पत्र व्यवहार केला. आजपर्यंत कोणीही आम्हाला न्याय दिलेला नाही. शेवट आम्ही सर्व पक्षी लोक आणि सर्व आमचे गायरानधारक सगळे बसलेलो आहोत. आणि तरी गावठाणी एरीमध्ये पारधी समाजाने मोटर टाकल्या, गहू पेरला आणि पाईपलाईन पाणीसुद्धा घेतलं आणि जबरदस्ती करतात. खुलेआम कॅमेरे असून बी दारू विकतात. पोलिसांना खबर माहिती असताना सुद्धा कुठलीही कारवाई झालेली नाही. आम्हाला कुणाकून बी न्याय भेटलेला नाही. ही पारजेची टोळी राडगावला पण असंच केलेली त्यांनी. टोळी कडेठाणला, गेवराईचे पण आलेले आहेत. तिथं आता इतक्या वर्ष 72 पासून आमच्या ताब्यात असताना त्यांनी ताबा केला. पुन्हा त्याला त्रास द्यायला लागले आम्हाला. याच्या पुढं त्याला कोणतरी पाबंद करायला पाहिजे. पोलीस स्टेशनला गेलो, तहसीलला आलो, ग्रामपंचायतला गेलो, चौकड गेलो, पण कोणी काही दखल घ्यायना. ते सगळ्यात पैठण तालुक्यात होऊन राहिले. त्याचं काही कोणीच काही करीना. पैठण तहसील कार्यालय येथे आम्ही सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया सामाजिक संघटना बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत. यांच्या अन्यायाच्या व अतिक्रमणासाठी बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.